नमस्कार मित्रांनो, आजची कथा मुंबईमधील आहे. तर चला बघूया आजची कथा. शीतल मुंबईमधील कल्याण भागामध्ये आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. शीतल दिसायला खूप सुंदर होती आणि देखणी पण होती. शीतलला नेहमी खूप मुलं प्रपोज करत असायचे, पण शीतल नेहमी त्या मुलांना नकार द्यायची. अशातच एके दिवशी शीतल यांच्या घराच्या वरची रूम खाली होती. त्यांना ती रेंटवर द्यायची होती. त्यासाठी त्यांनी पेपरमध्ये जाहिरात दिली होती. त्याच जाहिरातीला बघून शुभम नावाचा एक तरुण मुलगा त्यांच्या घरी येऊन पोहोचतो. शुभम शीतलच्या घराची बेल वाजवतो आणि समोर त्याला शीतल मोकळ्या केसांमध्ये आणि होठावर लाल लिपस्टिक लावलेली समोर दिसते. शीतलला असे बघून शुभम एकदम सुन्न होऊन जातो. तितक्यात शीतल शुभमला विचारते, तुम्ही कोण आहात आणि इथे का आलात? यावर शुभम शीतलला सांगतो की मी पेपरमध्ये जाहिरात बघितली की तुम्हाला तुमच्या येथील रूम रेंटवर द्यायचा आहे. त्यासाठी मी येथे आलो आहे. यावर शीतल बोलते, हो, आम्हाला तो रूम रेंटवर द्यायचा आहे. शीतल शुभमला बोलते, तुम्ही थांबा, मी चाबी घेऊन येते आणि तुम्हाला रूम दाखवते. शीतल चाबी घेण्यासाठी आतील रूममध्ये जाते आणि अचानक तिचा खाली पडण्याचा आवाज येतो. शुभम कोणताही विचार न करता घरातील त्या रूममध्ये जातो आणि शीतल जवळ येऊन पोचतो. त्याला दिसते शीतल खाली पडलेली आहे आणि तिच्या पायाला खूप लागलेलं असतं. तिला नीट उभं पण राहता येत नव्हतं. तिची ही परिस्थिती बघून शुभम शीतलला विचारतो, मी तुमची मदत करू शकतो का? तेव्हा ती शीतल त्याला बोलते, हो नक्कीच, प्लीज मला मदत करा. शुभम लगेचच तिला उचलतो आणि बेडवर बसवतो. बेडवर बसवल्यावर शुभम शीतलला बोलतो, तुमच्या पायाला खूप सूज आलेली आहे. मी तुमची मसाज करून देतो, ज्याने तुम्हाला बरं वाटेल आणि आराम पण मिळेल. मी ते करू शकतो का? असे तो शीतलला विचारतो. शीतल बोलते, शो चालेल. शीतल पण त्याला आपला होकार देते आणि शुभम तिच्या पायाला हात लावू लागतो. तितक्यात शीतल आवाज करते, आह, दुखत आहे. शुभम बोलतो, थोडं दुखेल, पण नंतर तुला नक्की आराम मिळेल. अशातच शीतलची आई पण तिथे येते, जी बाहेर गेलेली असते. घराचा दरवाजा उघडा असल्याचे बघून ती खूप घाबरून जाते. तिला वाटते घरात चोर घुसलेला आहे आणि घराची चोरी झालेली आहे. ती तशीच घरात जाते आणि बघते तर शीतलच्या पायाला लागलेलं असतं आणि एक अनोळखीत मुलगा तिच्या पायाची मालिश आणि मसाज करत असतो. शीतलची आई शीतलला विचारते, काय झालं तुला आणि हा कोण आहे? शीतल लगेच उत्तर देते, हे डॉक्टर आहेत पायाचे. यांनी आपली जाहिरात बघितली रूमची, त्यासाठी आपल्या घरी रूम बघायला आले होते. पण मी चाबी घेण्यासाठी येत असताना माझ्या पाया घसरला आणि मी खाली पडली. तेव्हा त्यांनीच मला उचललं आणि पायाची मसाज केली, ज्यामुळे आता मला बरं वाटत आहे. हे जेव्हा शीतलची आई ऐकते, तेव्हा ती शुभमला बोलते, आज जर तू नसता तर माझ्या मुलीला कमी जास्त झालं असतं, पण तुझ्यामुळे आज ती सुखरूप आहे. शुभम बोलतो, यात काही शंका नाही. मी होतो म्हणून हे झालं, पण मी नसतो तर कदाचित काही पण होऊ शकलं असतं. शुभम तिच्या आईला बघून बोलतो, मी जातो आता. तुम्ही आता आल्या आहेत. तर तितक्यात शीतल तिच्या आईला बोलते की आपली खोली यांनाच द्यायची का? तर शीतलची आई पण आपला होकार देते आणि शुभमला सांगते की तू उद्यापासून रूममध्ये राहू शकतो. तर शुभम पण खुश होतो, कारण त्याला पण एका घराची खूप गरज असते आणि ह्या होकारामुळे त्याची गरज पूर्ण झालेली होती. दुसरा दिवस येतो आणि ठरल्याप्रमाणे शुभम शीतलच्या घरी येतो आणि घराची बेल वाजवतो. दरवाजा ओपन होतो आणि समोर शीतलची आई असते. शीतलची आई शुभमला चाबी देते आणि शुभम वर रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यावर त्याला शीतलची जुनी डायरी सापडते आणि तो ती डायरी वाचायला सुरुवात करतो. त्या डायरीमध्ये आजपर्यंत शीतलला ज्या ज्या पण मुलाने प्रपोज केलं असतं त्याबद्दल माहिती लिहिलेली असते. शुभमला कळते
की शीतलला खूप मुलाने प्रपोज केलं आहे, पण आजपर्यंत तिने कोणत्याही मुलाला होकार दिलेला नाही आहे. अशातच संध्याकाळ होते आणि शीतल कॉलेजमधून घरी येत असते. तितक्या शुभम पण रूममधून खाली येत असतो आणि शीतलला बघितल्यावर तो शीतलला आवाज देतो, "शीतल थांब, मला तुला काहीतरी द्यायचे आहे." शीतल बोलते, "काय द्यायचे आहे?" तेव्हा शुभमकडे जी शीतलची डायरी असते ती शुभम शीतलला देतो आणि शीतल लाजत घरात जाते. शीतलला कळते की शुभमने डायरी वाचली आहे. रात्र होते. ती पण तिची जुनी डायरी परत वाचायला सुरुवात करते. डायरी वाचत असताना तिला कळते की लास्ट पेजवर तिला शुभमने प्रपोज केलं आहे आणि हे तिला जेव्हा समजते तेव्हा शीतलला हे खूप आवडतं. पण ती शुभमला आपला होकार देत नसते. कारण तिला शुभमला ओळखायचे होते. त्यासाठी ती शुभमला एके दिवशी जेव्हा तिच्या घरी कोणीच नसतं, तेव्हा शुभमला खालच्या रूममध्ये बोलवते आणि शुभमला बेडवर बसायला लावते. शुभमला बेडवर बसवल्यानंतर ती कपडे चेंज करण्यासाठी जाते. शीतलने याच दिवसासाठी नवीन ड्रेस घेतला होता आणि तो ड्रेस घालून ती रूममध्ये येते. शुभम तिला पाहून त्याची नजर खाली करतो. शीतल शुभमच्या बाजूला बसते आणि शुभमला जवळ घेऊन तिला शुभम बरोबर शारीरिक संबंध निर्माण करायचे होते, ज्यासाठी ती खूप दिवस झाले वाट बघत होती. शुभमला पण शीतल खूप आवडत होतीस. त्या दिवशी दोघांनी आपली वासना पूर्ण केली. कधी शीतलवरती तर कधी शुभम. पूर्ण हवस त्यांनी त्या दिवशी पूर्ण केली. असे जवळपास 5 ते 6 महिने चालू राहिले आणि अचानकपणे एके दिवशी शुभमला त्याच्या घरच्यांनी लग्नासाठी मुलगी बघितली होती. त्यासाठी तो गावी जातो. शुभम शीतलला न सांगता गावी गेल्यामुळे जवळपास 10 दिवसांनी जेव्हा शुभम परत येतो आणि शीतल शुभमला विचारते, "तू कुठं गेला होता?" तर तो तिला सगळं सांगून देतो. शीतल जेव्हा हे ऐकते तेव्हा तिला खूप दुःख होतं. कारण तिला शुभम बरोबर लग्न करायचं होतं. पण शुभमला तिच्यासोबत फक्त टाइमपास करायचा होता, जो की त्याने खूप मोठ्या प्रमाणावर 5 ते 6 महिन्यामध्ये केलेला होता. अशातच शुभमचे घरचे पण त्याचे लग्न लावून देतात आणि शीतल पण तिच्या घरच्यांनी निवडलेल्या मुलासोबत लग्न करून आपल्या सुखी संसारामध्ये मग्न होऊन जाते. पण नशिबाला काही दुसरेच मान्य होते. मुंबईतून सुरू झालेली ही कथा आता नागपूरपर्यंत येऊन पोहोचली होती. बरोबर, तुम्ही बरोबर ऐकलत. शुभमची बदली होऊन तो नागपूरच्या आपल्या कंपनीमार्फत आलेला होता आणि ज्या सोसायटीमध्ये शीतल राहत होती त्याच ठिकाणी शुभम पण राहायला येतो. शीतलला सोसायटीमध्ये फिरताना कळते की शुभम याच सोसायटीमध्ये राहायला आला आहे. तेव्हा ती शुभमला भेटते आणि परत जुने संबंध परत निर्माण करण्याची पहल करते. पण शुभम या गोष्टीला आपला नकार दर्शवतो. शीतलला पण कळते की तो त्याच्या संसारामध्ये खूप खुश आहे. त्यामुळे ती पण त्याला जास्त फोर्स करत नाही. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या वाटेला कधीच गेले नाही. तर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. धन्यवाद.